परभणी महानगरपालिकेवरती शिवसेनेचा मुस्लिम महापौर झाला आणि राज्यामध्ये त्याचाच वादंग झालाय। भाजपने जोरदार टीका केली आहे, शिवसेनेने त्याला प्रत्युत्तर दिलंय। मात्र आता हिंदू मुस्लिम खेळ खेळून झाला असेल तर सत्ताधाऱ्यांनी शहराच्या समस्यांकडे लक्ष देणं देखील तितकंच गरजेचं आहे। परभणी शहरामध्ये अगोदरच ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे साठून राहिलेत। आता त्या ढिगाऱ्यांना चक्क मनपाच्या कामगारांकडून आगी लावल्या जात आहेत। एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये हा सगळा धक्कादायक असा प्रकार चित्रित झालाय। आधीच परभणीकरांचं आरोग्य या सगळ्या साठलेल्या कचऱ्यामुळे धोक्यात आलंय। आता त्यामध्ये आगी लावण्याचे प्रकार सुरू झालेत, त्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू असल्याचं चित्र आहे। परभणी महानगरपालिकेवर उबाटा सेनेचा मुस्लिम महापौर झाला आणि राज्यामध्ये याची चर्चा झाली। भाजपनं मुस्लिम महापौर का केला असा सवाल करत मोठ्या प्रमाणावर टीका केली, तर शिवसेनेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं। या राजकीय लढाईमध्ये परभणीकरांच्या प्रश्नांवर मात्र सर्वांनी दुर्लक्ष केले। एक विरोधी पक्ष म्हणून भाजपनं या ठिकाणी ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलायला पाहिजे। शिवसेनेनेही जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। मात्र परभणी शहरातले प्रश्न जे आहेत ते दिवसेंदिवस जटिल होत आहेत। आपण जर बघितलं, सगळ्यात मोठा पहिला प्रश्न जो आहे तो कचऱ्याचा आहे। कचऱ्याची शहरातील विल्हेवाट अद्यापही लागलेली नाही। सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत आणि आता यामध्ये मोठी भर पडत आहे, ती म्हणजे शहरातल्या विविध भागांमध्ये अक्षरशः कचरा जाळला जात आहे। मी सध्या परभणीच्या या कच्ची लाईन मधील बाजारपेठेमध्ये आहे। ही मुख्य बाजारपेठ आहे आणि इथं जे कचरा साठलेला होता त्या कचऱ्याला आग लावून देण्यात आलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर हीच परिस्थिती परभणी शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये। कचरा नियमाने जाळता येत नाही, कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत, मात्र असं होताना परभणीत दिसत नाही। सध्या फक्त कचऱ्याचाच नाही तर शहरातील विविध प्रश्न आहेत, हे प्रश्न आता सोडवणं गरजेचं बनलेलं आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।